आज आपण येले जालना बाजार समिती गुळ मार्केटमध्ये आपल्यासोबत आहे काही गुळ उत्पादक शेतकरी व जालना बाजार समितीचे जे भवानी टेलरचे सर्व त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सध्या गुळाची आवक कशी आहे व गुळ आणखीन किती दिवस येईल व गुळाचे कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त काय दर आहे, भविष्यात भाव वाढतील का स्थिर राहतील, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। व गुळ उत्पादक शेतकरी बी काही मागं आपल्यासोबत आणि आपल्यासोबत आहे आडत दुकानदार। दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या। मी जे भवानी ट्रेडर्स चा संचालक गोविंद सराटे। आज इथं जवळपास लातूर जिल्ह्यामधून 3-3.5 हजार बॅगाची आवक आहे आणि या जे शेतकरी इथं सोबत उभा आहेत सय्यद अकुलगा म्हणून गाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये, शिरूर आनंदपाळ तालुक्यामध्ये। तिथले काही शेतकरी आहेत, त्यांनी एक गाडी आणलेली आहे दोघा तिघामध्ये मिळून आणि 2 शेतकरी, एक आनंदवाडी आहे आणि काठेजवळगा वाळसावंगी या दोन्ही गावचे शेतकरी आलेले दुसरा गुळ घेऊन दुसऱ्या गाडीमध्ये। ते निलंग्या तालुक्यातले आहेत, हे शिरूर आनंदपाळ तालुक्यातले आहेत। तर हे शेतकरी स्वतः आपल्या ऊसाचा गुऱ्हाळ करून त्या गुऱ्हाळाच्या माध्यमातून गुळ तयार करून या जालना मार्केटला दररोज घेऊन येतात। या जालना मार्केट गुळाचं जे आहे ते लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या गुळाच्या जोरावरतीच चालतं, कारण आपल्या इथे जालना जिल्ह्यातील गुळ या मार्केटमध्ये येत नाही, कारण इकडं व्यक्तिगत शेतकरी स्वतःच्या ऊसाचं गुऱ्हाळ करत नाही आणि थोडेफार काही ठिकाणी गुळ युनिट चालू आहेत, तर ती मंडळी जाग्यावर विकतात किंवा जाग्यावर व्यापाऱ्यांना देतात आणि त्यामुळं क्रेशरच्या गुळाची आवक इथं कधीमधी येते। क्रेशरचा गुळ या ठिकाणी आला तर 3500-3600 रुपये विकतो लोकलचा आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी जे उत्पादन गुळ करतात तो गुळ जो आहे तो कमीत कमी लाल माल हलका 3700 रुपयापासून तर 3800 रुपये विकतो। 3700 ते 3800 कमी म्हणजे हलका गुळ विकतो लाल माल। आणि जो चांगला गुळ येतो नंबर 1 पिवळा केसरी आहे, पहा इथं गुळ आहे, त्या ठिकाणी तुम्हाला गुळ दाखवला आहे, बघू शकता। गुळ खूप गुळ आहे, जवळपास 2-3 गाडी येईल आज नव्हे। आता याच्यातला काही माप झालेले आहेत, हे सगळा गुळ आहे इथं समोर, ते पहा इथं हे हमाल लोक गुळ उतारतात, ते काम करतात, मापाडी आहे तिथं, काटा करणं चालू आहे, काटा करणं चालू आहे, हे सगळे इथं गुळ मार्केट आहे, बघू शकता गुळ मार्केट आहे पूर्ण। तर हे इथं जे एकदम अत्यंत चांगलं काम होतं म्हणून तिकडचे शेतकरी इकडे गुळ लातूरून इथं आमच्याकडे येतात। इथं ते आल्यानंतर इथं गुळ घेऊन आल्यावर त्यांचा 11-12 वाजता माल विक्री होतो। माल विक्री झाल्यानंतर लगेच 2-3 तासाच्या आत इथं काटा होतो, काटा झाल्यानंतर त्यांची पट्टी होते आणि लगेच त्यांना RTGS त्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या दिवशी चालल्या जातं आणि त्यांना भावही चांगला मिळतो। वरचा काय भाव आहे? पिवळा केसरी गुळ जे ते 4350 पर्यंत विकला आणि 4200 रुपये, 4250, 4300, 4350 पर्यंत यांचा गुळ विकला। काय रामप्रकाश इंचुरे यांचा गुळ 4350 गेला, 4350 विकला। हे काठेजवळ घेते राहणार आहे तालुका निलंगा जिल्हा लातूर। खाली मध्ये काय ऐकला तुमचा गुळ? खाली मध्ये काय ऐकला? 4100 गेला खाली, 4100 आणि वरी 4350 4350 चांगला गुळ मिळाला भाव। पिवळा गुळ होता समजा, नंबर 1। आणि जो केसरी गुळ आहे तो काय ऐकतो? हे यांचा तुमचा 1950 विकला आणि 2830 3830 50 विकला, 3830 ते समजा 3950 यांचा विकला। आणि जो आनंदवाडीवाले शेतकरी आणि हे सय्यद अकोलगाववाले आहेत, यांचा संपूर्ण गुळ जे आहे ते जवळपास 4300, 4350, 4250 असं विकलाय। तुम्हाला भाव कसा मिळाला सांगा? चांगला मिळाला भाव। तुमचं नाव सांगा, कुठले तुम्ही? सय्यद अकुलगा आहे, माझं नाव मोहम्मद हुसेन मोहम्मद गावसा आहे। गुळ घेऊन सय्यद अकुलगावने आलो मी, सदाच आम्ही जालन्याला गुळ आणता। बरोबर, जालन्याला आणतो दरवर्षी। किती एकर मध्ये तुमची शेती? 4 एकर ऊस आहे, चालू आहे। 4 एकरचं गुराळ करून आणता समजा तुम्ही? गुळ आणला।
बरोबर. आता काम कसं झालं तुमचं, काम कसं होतं इथं सांगा. चांगलं काम होतं, काय आपल्याला त्रास होत नाही, काही चर्चरी करतात, आणून उचलून घेतात, माप करतात, बसून बघायचं काम आहे. भाव कसा मिळाला भाव तसं? चांगलं मिळालं. म्हणजे काम समाधान पूरक आहे समजा. 50 मिळाला, 4250. हा हा भावामध्ये खुश आहे की नाही तुम्ही? 42च्या खाली नाही, वरीच मिळालं. हा हा बरोबर. तुमचा पिवळा गुळ होता. तुमचा गुळाला काय भाव मिळाला दादा? माझ्या गुळाला होय हा 4200. 4200. तुमचं नाव सांगा. शेख बशीर इस्माईल. इस्माईल. आणि तुम्ही किती भेळ्या आणल्या होत्या? किती भेळ्या आणल्या होत्या तुम्ही? किती आणल्या होत्या भेळ्या? 400 वर का? आणि खालीमध्ये काय भाव लागला तुमच्या गुळाला? 4200 लागलं. 4200. बरोबर आहे. चालतं. या ठिकाणी काही गुळ उत्पादक शेतकरी प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं आपण गुळाचे काय भाव आहे आणि गुळाची आवक किती दिवस राहील आणखी? आता हे बा, आता सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे. हा आता फेब्रुवारी महिन्याची आज 14 तारीख आहे. हा साधारण आता फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्या महिना चांगला गुळी आहे. हा फेब्रुवारी मार्चच्या 9-10 तारखेपर्यंत येईल. तिथून पुढं मार्च महिन्यात हळूहळू कमी होणं चालू होईल 10 तारखेच्या नंतर. हा आणि एप्रिलमध्ये एकदमच तुटक गुळ येईल इथं. हा हा कारण आता 2 अडीच 3 महिन्यापासून गुळ येतोय. हा हा आणि आता ऊसही तिकडे कमी कमी होत चालले. कारखान्याच्या कॅपॅसिटी वाढवलेल्या आहेत, त्याच्यामुळे कारखानाही मोठ्या प्रमाणात हा काही ठिकाणी कारखाना उचलत नाही म्हणून तिथं गुराळा होतात. हा आणि त्याच्यामुळं आता एक अजून महिना 1.5 महिना गुळ थोडाफार येईल. मग नंतर कधी मध्ये येत जाईल. आता त्याच्यानंतर मग ऊस संपल्यानंतर मग संपून जाईल. गुळाचे भाव भाव जे आहे हा ते भाव समजा आता साधारण हे जे सध्या 4200-4300 रुपये जे गुळ विकतो हा हे भाव सध्या हे भाव राहील एक 10-15 दिवस. हा आणि नंतर आवक जर समजा कमी झाली हा तर आवक जशी कमी होत जाईल तसे तसे भाव पुढे वाढतील. वाढते. कारण अजून एक 1.5-2 महिन्याच्या नंतर थोडं आवक कमी होईल. आवक कमी झाल्यानंतर भाव वाढेल. हा. आणि जास्तीत जास्त म्हणजे जूनच्या नंतरच भाव वाढायला सुरू होईल पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यात. कारण आता जो गुळ विकतो हा तो संपूर्ण स्टॉकसाठी चालला. व्यापारी लोक हा जे व्यापारी आहेत तिथले खरीददार आहेत, जालन्याचे असतील, लातूरचे असतील, जिथेही गुळ जातोय हा तिथले सगळे शेतकऱ्यांचा जो माल येतो सध्या हा तो सगळा स्टॉक साठी चालला. हा हा कोल्ड स्टोरेजला असेल, साध्या गोडाऊनला असेल. हा सध्या व्यापारी वर्ग हा गुळ जे आहे स्टॉक करतोय. हा कारण पुढे भाव वाढायची त्यांची अपेक्षा आहे. हा पुढे समजा ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान समजा 7 जुलै ऑगस्ट मध्ये हा गुळ होऊ शकतो 5500-5700 रुपये विकल असा एक अंदाज आहे. हा हा त्याच्यामध्ये स्टॉक केल्यावर खर्च बी भरपूर येतो व्यापाऱ्यांना. हा हा 400-500 रुपये तर खर्चामध्येच जातात. हा काय तरी पण व्यापारी स्टॉक करतात, रोजचा धंदा आहे. हा हा अशा हिशोबानं शेतकऱ्याला चांगला भाव मिळत. चालतं. हो हो चालतं. आज आलता आपण गुळ मार्केटमध्ये आपल्यासोबत होते जय भवानी टेडरचे सर्व मालक गोविंददादा सराटे. त्यांच्याकडून आपण जाणून घेतले आजचे गुळाचे बाजारभाव. खालीमध्ये समजा एकदम क्रेशरचा गुळ जर असला लोकल तर 3400-3300. 3400 पासून 3500-3600 क्रेशरचा गुळ. क्रेशर. आणि गावरान गुळ लातूर जिल्ह्यातला 3750-3800 खाली, वर मध्ये 4300-4350. चालतं. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. चालतं. काळा गुळ काय विकतो? काळा गुळ जरी असला, जास्त काळा जर असला क्रेशरचा समजा, आता आज आमचा काळा गुळ होता, एकदम काळा होता. एक बिना मळी छाटलेला हा. एकदम काळा केलं हा. तर किती विकला तुमचा? 3600. 3600 काही रुपये विकला. एकदम काळा लातूर जिल्ह्याचा जो गुळ बरोबर. होता हा हा तो 3600 काही विकला गावरान गुळ. हा. क्रेशरचा जर आला तर तो 3200 विकल. बरोबर आहे. चालतं. धन्यवाद. हो, thank आपण या व्हिडिओमध्ये सखोल माहिती घेतली. या व्हिडिओमध्ये थांबे. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. थँक्यू.